हे एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय मिनी ब्लॉग. जसं की मी लास्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं होतं, मी माहेरी आलेली आहे. आमच्या तिन्ही बहिणी पण आलेल्या आहेत. सो आज आमच्या काकूंकडे आम्हाला धोंडे जेवणासाठी बोलवलेलं होतं. छान त्यांनी रांगोळी वगैरे काढली होती, गरम गरम स्वयंपाक बनवला होता आणि आमच्या तिघींनाही गरम गरम त्यांनी सर्व केलं होतं. खूप छान वाटलं. बऱ्याच वर्षानंतर सगळ्या बहिणी एकत्र आल्या की काकूंच्या इथे आम्हाला हमखास आमरस खाण्यासाठी बोलवतात. त्यातले त्यात ह्या वर्षी अधिक मास आहे म्हणून धोंडे जेवणाचा स्पेशल प्रोग्राम होता. आता एवढं सगळं छान जेवण झाल्याच्यानंतर थोडाफार आराम करावा म्हटलं तर पिल्लू काही ऐकेना. ती सगळ्यांकडे जाते बरं का, खूप छान मस्ती पण करते. जेवण वगैरे झाले, खूप साऱ्या गप्पा मारल्या. त्यानंतर काकूने आमच्या तिघी चौघींची पण वंटी भरून घेतली. बाहेर आल्याच्यानंतर ही खूप एक खासियत असते की सगळ्यांमध्ये मुलींचा खूप जास्त लाड होतो. त्यानंतर 5-6 वाजता आम्ही सगळ्या मुलांना घेऊन साईधामला गेलो होतो. आता हे मंदिर नवीनच झालेलं आहे, परळीच्या बाहेर. परळीच्या आउटसाईड एरियामध्ये हे मंदिर कन्स्ट्रक्ट केलेलं आहे, नवीनच आहे. आमच्या सगळ्यांची पहिलीच वेळ होती. सगळ्या लहान मुलांना घेऊन आम्ही एक स्पेशल ऑटो बोलवला होता आणि त्यानंतर आम्ही मंदिरामध्ये पोहोचलो. आता हे सगळं वातावरण थोडंसं शांत झालेलं होतं. गावाच्या बाहेर आहे, त्यामुळे निसर्गाच्या सानिध्यामध्ये डोंगराळ, पूर्ण परिसर डोंगराळ आहे, त्यामुळे खूप छान वाटतं. शांत वातावरणामध्ये आम्ही साईबाबांचं दर्शन घेतलं. बाहेर बरेचसे आम्ही सगळ्यांनी फोटोज वगैरे काढले, त्यानंतर रील्स बनवल्या. आता पिल्लू इथे बघू शकता किती छान बसलेली होती आणि मागचा सगळा भाग डोंगराळ आहे. इथे बराच वेळ आम्ही स्पेंड केला आणि त्यानंतर घरी झालो होतो. आता इथे बघू शकता की पिल्लू किती छान खेळती. इथं मोकळं वातावरण होतं, बराचसा स्पेस होता मुलांना वगैरे, तर तुम्ही पण इथे येऊ शकता डबे वगैरे घेऊन. चला पुन्हा एका छानशा ब्लॉगमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय.